जिल्ह्यात उष्णतेचा पारा 45 अंशावर पोहोचला आहे। त्यामुळे हवामान विभागाने 5 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। अशातच उष्माघातामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे। मात्र उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजू शकेल, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड उष्ण लहरी सुरू असताना गेल्या 48 तासात 8 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे। हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज आहे। या सर्वांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल यायचे असल्याने त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे। दिग्रस येथे 24 तासात तिघांच्या मृत्यूची माहिती पुढे आली होती। यासोबतच यवतमाळच्या चापणवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचे, पुसदमध्ये 2 तर बाबुळगाव येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला। यातील चौघांची ओळख पटली असून चौघे अज्ञात आहेत। बाबुळगावच्या गवंडी ते किनी रस्त्यावर पुलाखाली मारुतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला, तर पुसदच्या हनुमान वार्डात अन्नपूर्णा मुळे या वृद्ध महिलेचे भर उन्हात कूलरमध्ये पाणी भरले, त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले। रुग्णालयात हलविल्यानंतर उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला। पुसदच्याच नगर परिषदेच्या इंदिरानगर भागातील डम्पिंग यार्ड समोर सुभाष राठोड यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली। जिल्ह्यात प्रचंड उष्ण लहरी वाहत असून भर उन्हात बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे।